नमस्कार मित्रांनो, मी विनायक शिलार, विनू शिलार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण आहे रत्नागिरीमधील खेड तालुक्यातील आपेड या गाव. या गावामध्ये तुम्ही बघू शकता की खूप सारे घर आहेत. आता घरं बांधण्याची पण सुरुवात झालेली आहे. खूप लोकांनी घरं बांधली देखील आहेत. पण परिस्थिती अशी आहे की तुम्ही बघू शकाल की दूर दूरपर्यंत कोणीच दिसत नाही. ते बघा, घरं एकदम छान बांधलेली आहेत, नवीन बांधलेली आहेत, पण लांबपर्यंत कोण दिसत नाही. प्रत्येक घराला इथे लॉक आहे. याचं कारण पिण्याचं पाणी नाही, कसल्या सोयी सुविधा नाही आहेत, हाताला काम नाही आहे, ट्रान्सपोर्ट बरोबर नाही आहे. जर एखादा आजारी पडला तर त्याला इथून डायरेक्टली कमीत कमी एक 17-18 किलोमीटर त्याला उचलून घेऊन जावं लागेल. अशी ही गावची परिस्थिती आहे. इकडे छान घरं आहेत, सर्व जागा आहे. बघा, हे तुम्हाला इथल्या वाटा आणि इकडचा परिसर तुम्हाला सांगून जाईल की ह्या गावची काय परिस्थिती आहे. आणि अशी ह्याच गावी नाही तर प्रत्येक गावामध्ये ही परिस्थिती आहे. इकडे प्रत्येक गावामध्ये ह्या अशाच गोष्टी घडलेल्या आहेत. प्रत्येक घरामध्ये 10 वर्षापूर्वी एक ना एक माणूस असायचाच, पूर्ण कुटुंब असायचं. आज बघू शकता की एवढी बेकार परिस्थिती चालू आहे इथे की इथे एक माणूस नाही आहे. प्रत्येक घराला लॉक आहे आणि खूप म्हणजे सर्वाइव्ह करणे खूप डिफिकल्ट आहे इथे. बघा, घरं मोडली, अक्षरशः मोडली घरं. तरी देखील कोणी फिरकत नाही. घर वाट बघत असतील लोकांची, माणसांची, कधीतरी येतील. कसं आहे ना, हे फक्त ना गणपती, शिमगा ह्याच टायमिंगला ही घरं गजब असतात. नाहीतर ही वाट बघत असतात आपल्या माणसांची. छान फुलं आहेत. इकडे फक्त माझ्या मते आता एकच होऊ शकतं. जर का पर्यटन स्थळ या ठिकाणी चालू केलं तर कदाचित माणसं मुंबईवरून गावाला स्थलांतर होतील आणि ते राहतील, त्यांना काम मिळेल. आता विचार पडला असेल की एवढी नवीन घरं का बांधलेली आहे त्या लोकांनी. तर ते कोणी राहतच नाही तर ही घरं बांधून फायदा काय. तर ही घरं ह्याच्यासाठी बांधलेली आहेत की वडिलोपार्जित ही जागा आहे आणि जुन्या लोकांना अजूनही वाटतंय की आमची मुलं परत घराकडे परततील. आज ना उद्या कधी ना कधीतरी परततील. त्याच्यामुळे ही बांधून ठेवलेली आहेत. पण येणारा काळच सांगू शकतो की मुलं परत इकडे राहायला येतील की नाही, कारण की खूप कठीण आहे. तुम्ही बघू शकता या वाटा, रस्ते, हे सर्व वाट बघून सुकून गेले. पण कोणी फिरलंच नाही. अजून हे गाव साथ घालतंय आपल्या माणसांना. इथले पक्षी,
झाडं, फुलं, रस्ते अजूनही वाट बघतायत आपल्या माणसांची. हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली जिव्हाळ्याची साद घाली रे या गाव माझे गाव माझे गाव माझे गाव माझे गाव माझे एकदम शांत आहेत. या भेट द्या आपल्या गावाला. कबडशांच्या रांगोळ्यांनी पावसाच्या पागोळ्यांनी सजे गाव माझे गाव माझे गाव माझे. एवढंच सांगेन की गाव वाचवा.